रतन एकदम गोंधळून गेला होता. त्याने बाजूला बसलेल्या कृष्णाला विचारलं, काय हो कृष्णा सर, कोण होती ती माणसं? यावर कृष्णा उत्तर देणार तितक्यात बॉस बाहेरून आला आणि म्हणाला, गाईज, आज संध्याकाळी डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. ते जे आत्ता येऊन गेलेत ना, तर ते आपले नवीन क्लायंट आहेत. त्यांच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर आपल्याला काम करायचं आहे. रतन, तुम्ही आत येऊन ती स्क्रिप्ट घेऊन जा आणि त्यावर जरा काम करा. आपल्या व्हिडिओ प्रोडक्शन कंपनीचे तुम्ही लाईन प्रोड्युसर आहात, त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा लाईनअप लावता येईल यावर तुम्हालाच बोलायचं आहे आज रात्री. इतकं बोलून बॉस केबिनमध्ये निघून गेला. त्यापाठोपाठ रतन देखील गेला आणि जरा वेळाने स्क्रिप्ट घेऊन बाहेर आला. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. आपल्या जागेवर येऊन बसत रतनने स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. एकामागून एक पाने उलटत होती तशी काळजाची धडधड वाढत होती. डोळे मोठे होत होते. अंग शहारून गेले होतं. थंडगार एसीमध्ये असूनही रतनला घाम फुटला होता. पूर्ण स्क्रिप्ट वाचून झाल्यावर पायाखालची जमीन सरकली होती, कारण स्वप्नात बघितलेला प्रत्येक क्षण जसाच्या तसा स्क्रिप्टमध्ये लिहिलेला होता. शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलेलं होतं, हॉटेल उमराईला यावं लागतं, मान तोड्या तुझी वाट बघत आहे. लेखक अण्णा माळी.